नमस्कार. अर्थार्थवेदच्या अर्थवेदमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या अर्थवेदच्या भागामध्ये लाभलेले मान्यवर आपल्याला सतीश वाहक सर, जे सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीचे MD आणि चेअरमन आहेत आणि एक मराठी उद्योजक म्हणून त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. तर सर, आपलं आमच्या शोमध्ये स्वागत आहे. सर, पहिला तर क्युरिओसिटीवाला प्रश्न हा असणार आहे की सुप्रिया लाईफ सायन्स स्थापन कधी झालेली कंपनी आहे आणि कंपनीची जर्नी काय आहे. बेसिकली थोडक्यात आम्हाला जर सांगितलं तर बरं होईल. सुप्रिया लाईफ सायन्स ही 1986 मध्ये मी ठरवलं की तिचा जन्म व्हावा म्हणून, आणि 87 मध्ये ही जन्माला आले. म्हणजे पहिला अलॉटमेंट ऑफ प्लॉट जो होता लोटे परशुराम MIDC मध्ये 4000 स्क्वेअर मीटरचा, तिथे मी घेऊन ह्या कंपनीचं सगळ्यात जी सुरुवात आहे ती तिथून केली. त्याला कारण एकच होतं, प्रत्येकाला असं वाटतं की इंडस्ट्री ही माझ्या घराजवळ असावी. मलाही तसंच वाटत होतं. 1977 ते 1986 हा माझा जो पहिला प्रवास जो आहे, मी माझ्या मामांकडे ॲज अ ट्रेनिंग केमिस्ट म्हणून लागलो. मग त्यातून त्यांना जेव्हा लोट्यामध्ये आणि दुसऱ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये गाणे खडपोलीमध्ये फॅक्टरी काढायची इच्छा झाली, तेव्हा मी तिथे सर्वप्रथम गेलो ॲज अ ट्रेनिंग केमिस्ट. माझी सुरुवात 77 मध्ये 110 रुपयावर सुरुवात झाली, 8 रुपये रेल्वेचा पास. 1980 मध्ये मी जेव्हा लोटे परशुराम आणि गाणे खडपोलीला गेलो, तिथे त्यांच्या 2 कंपन्या मी जन्माला घातल्या. पण त्या करत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला एक्सपिरियन्स जो मिळाला, त्यातून 1987 मध्ये मी सुप्रिया लाईफ सायन्सला स्टार्ट केली. सर, आपण लास्ट टाइम जेव्हा भेटलो होतो, तुम्ही मला एक इन्सिडेंट शेअर केलेला होता की सुप्रिया लाईफ सायन्स, मी तुम्हाला विचारलं होतं, सर सुप्रिया नाव कोणाचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये? तर तुम्ही मला तो जो इन्सिडेंट होता तो जर आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही सांगितला तर खूप बरं. असं हा प्रश्न मला बऱ्याच कित्येक वर्ष आणि बऱ्याच लोकांनी विचारला. स्पेशली इवन माझा जेव्हा IPO होता तेव्हा प्रत्येक जण मला विचारायचं. काही जण मला विचारायचे की सुप्रिया हे नाव तुमच्या बायकोचं आहे का, तुमच्या गर्लफ्रेंडचं आहे का? पण तसं नव्हतं. सुप्रिया जे नाव मला मिळालं त्याच्याकरता एकच व्यक्ती कारणीभूत आहे आणि ती आजही हयात आहे. त्यांचं नाव आहे सुरेश साळवे. ते एक IAS अधिकारी होते आणि ते MIDC मध्ये डेप्युटी CEO होते. मी जेव्हा त्यांना भेटलो आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला प्लॉट पाहिजे, आणि मी तेव्हा प्लॉट तारापूरला मागितला होता. फार प्रिन्सिपल्ड आणि सिन्सिअर माणूस, पण त्यांनी त्यांची प्रिन्सिपल्स आणि सिन्सिअरिटी बाजूला ठेवून मला मदत करण्याचं ठरवलं आणि तारापूरमध्ये 1,500 स्क्वेअर मीटर प्लॉट 1.5 लाख रुपयाला त्यावेळेला त्यांनी अलॉटमेंट मिळवून दिली. पण 1.5 लाख रुपये माझ्या खिशात नव्हते मॅडम. मी 6 महिने त्या पैशासाठी जुळवाजुळवत करत प्रत्येकाकडे फिरलो. फिरणं म्हणजे काय, आपल्याला ते एक मामा, काका, आत्या जे काय असतात, आणि प्रत्येकजण काय, सकाळी गेलो तर ब्रेकफास्ट देतो, दुपारी गेलो तर लंच देतो, संध्याकाळी गेलो तर डिनर. पैसे कोण देत नाही. 6 महिन्यांनी मी कंटाळून साळवे साहेबांच्याकडे गेलो. म्हटलं, सर धन्यवाद, तुम्ही मला मदत केलीत. अनफॉर्च्युनेटली एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत. मी मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो. माझ्या घरामधनं मला जे काही मिळतं आहे ते 35,000 रुपये आहेत. यात मला फॅक्टरी काढायची आहे, तर तुम्ही मला लोटे परशुरामला जर प्लॉट दिलात तर फार बरं होईल. आणि मी त्यांना ठराविक प्लॉट सांगितला. त्यांनी मला एवढं सांगितलं की हा प्लॉट ऑलरेडी अलॉटेड असल्यामुळे हा 2 पद्धतीने मिळवता येईल. एक स्ट्रेट अवे त्याला नोटीस दिली तर तो तुम्हाला परत तो MIDCला देईल, मी अलॉट करीन. अन्यथा लिटिगेशन खाली जाईल. मी म्हटलं, साहेब प्रयत्न जरूर करा. आणि एक साधारण 3 मिनिट त्याने मला फोन करून सांगितलं की उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये 10:30च्या आधी या. मग मी 10:30च्या आधी गेल्यानंतर मी फॉर्म भरला, आणि फॉर्म भरल्यानंतर मी विचार करत होतो. तेव्हा त्यांनी मला विचारलं, कसला विचार करताय, 10:30 वाजले की ऑफिस उघडेल ना, मग कोणी माणूस आला तर माझ्या हाताबाहेर जाईल, कारण मला तो ठेवता येत नाही प्लॉट. मी त्यांना सांगितलं, साहेब मला नाव काय द्यायचं ते सुचत नाही आहे. मग त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, बघा तुमचं नाव सतीश ना, S, मग तुम्ही सुप्रिया नाव द्या. आणि हे नाव मॅडम हे त्यांच्याकडनं आलं. पहिलं सुप्रिया केमिकल्स होती, मग कालांतराने ती सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड, कारण मला शेवटी पार्टनरशिप कंपनीची प्रायव्हेट लिमिटेड करायची इच्छा होती. मग प्रायव्हेट लिमिटेडमधनं परत पब्लिक लिमिटेड, म्हणजे 2 वेळा ट्रान्झिशन करण्यापेक्षा एकाच वेळी काय ते करावं, हा कॉल मी इंटरनली घेतला. व सुप्रिया केमिकलचं सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेडमध्ये रूपांतर झालं.
सर, जेव्हा सुप्रिया लाईफ सायन्समध्ये तुम्ही रूपांतर केलं, सुप्रिया केमिकल्सपासनं, तर एक की जी कंपनी आज इंटरव्ह्यू ऑर्गनाईज करते, ती वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करते आणि आम्हाला हे ऐकण्यात म्हणजे ऐकायला खूप आवडेल की फायनान्सेस जे आहेत, जसं तुम्ही म्हटले की माझ्याजवळ त्यावेळेस 35,000 होते आणि त्यानंतर जेव्हा ह्या ज्या स्टेप्स तुम्ही घेतलेल्या आहेत, ह्या खूप छोट्या स्टेप नव्हत्या. एका कालांतरानंतर जेव्हा माणूस प्रायव्हेट लिमिटेडमधनं पुढे येत असतो किंवा प्रोप्रायटरमधून प्रायव्हेट लिमिटेडला येतो, त्यावेळेस ह्यूज फायनान्सेस आपल्याला लागत असतात. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या फायनान्सेसची तडजोड कशी केलेली होती? म्हणजे कुठल्या कुठल्या बँक्सकडनं लोन घेतले किंवा पर्सनल तुमचं काही असेल की इन्व्हेस्टमेंट्स असतील? आता भरपूर इन्व्हेस्टमेंट्सचे प्रकार आलेले आहेत. म्युच्युअल फंड्स असतील, शेअर्स असतील, तुमचा स्वतःचा IPO आहे मार्केटमध्ये. सो तसे काही प्रकार तुमच्याकडे तेव्हाही होते का? म्हणजे यंगस्टरला पण जरा थोडंसं फायनान्सेस रिलेटेडचं ज्ञान त्या ठिकाणी मिळेल. कसं आहे, एखादा तरुण जेव्हा स्वतः फॅक्टरी उघडायला जातो तेव्हा बँकिंगच्या क्षेत्रातून जर बघितलं तर फार थोडी लोक पुढे येतात मदत करायला. बरोबर. मला आठवतं, मी 87 सालामध्ये 2 बँकांकडे गेलो होतो. एक होती सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक आणि दुसरी होती कॅनरा बँक. पण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी कॅनराला भेटायचो तेव्हा कॅनरा सांगायची, तुम्ही कोलॅटरल काय द्याल? आता एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मी आणि माझा स्वतःचा ओनरशिप फ्लॅट नव्हता, मी भाड्याच्या घरात राहायचो, मी काय कोलॅटरल त्यांना देणार? बरोबर. पण त्यावेळेला सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, मला आनंद आहे की ही माझ्या स्वतःच्या जातीची, म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण, त्यात जी लोक सारस्वतमध्ये आहेत, त्यांनी समोरून मला 3,35,000ची पहिली फॅसिलिटी 87 सालामध्ये दिली. ग्रेट. त्यातून मी प्रवास करत करत जसा पुढे पुढे जात गेलो आणि एक्सपान्शन्स करत गेलो, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सारस्वत बँक माझ्या बाजूला उभी राहिली. जेव्हा माझं लिमिट 60 कोटीच्या आजूबाजूला पोचलं तेव्हा मला असं कळलं बाहेरून की सारस्वत बँक 60 कोटीच्या वरती कन्सोर्शियम करते, म्हणजे माझी ग्रोथ थांबेल. म्हणून मी त्यावेळेला CDB ह्या बँकेकडे गेलो आणि त्यांच्याकडे मी माझं प्रपोजल दिलं. कारण CDBचे CEO जे होते त्यावेळचे आणि मॅनेजिंग डायरेक्टर छत्रपती शिवाजी IAS अधिकारी अतिशय चांगले होते. ते A1 MIDCमध्ये CEO होते आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं, सतीश तू माझ्याकडे CDBकडे ये, मी तुला पैसे देईन. त्यावेळेला मी त्यांच्याकडे एक साधारण 35-40 कोटीचं प्रपोजल टाकलं होतं. हे जेव्हा सारस्वत बँकेला कळलं तेव्हा सारस्वत बँकेने समोरून मला फोन करून चेअरमन एकनाथ ठाकूर जे होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही सतीश वाघला कुठे बाहेर जाऊ देणार नाही. कन्सॉर्शियम हे बाकीच्या लोकांना आहे, ते सतीश वाघला नाही. ते 60 कोटीच्या वर इवन 200 कोटीपर्यंत जरी गेले तरी मी त्यांना पैसे देऊ शकतो, असा त्यांनी बोर्डामध्ये एक ठरावही करून घेतला होता. म्हणजे एक लक्षात घ्या की बँकेचा एक विश्वास किती मोठ्या प्रमाणात जो सुप्रिया लाईफ सायन्सवर आणि सतीश वाघांना होता. माझं प्रत्येकाला एक हेच सांगणं आहे की बँकेबरोबर आपली रिलेशन अशी ठेवा की ती बँक तुमच्याबरोबर उभी राहिली पाहिजे. बरोबर. कारण विदाऊट बँक तुम्ही तसं काही करू शकत नाही ना. कारण तुम्हाला जिथे जिथे काही एक्सपान्शन्स करायचे किंवा मनातल्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, प्रत्येक ठिकाणी फायनान्स हा हवाच. आणि त्यावेळेला एक खंबीर इन्स्टिट्यूट तुमच्या मागे उभं पाहिजे की तुमच्या ज्या काही मनामध्ये आयडियाज आहेत, मोठं होण्यासाठी असणाऱ्या काही गोष्टी आहेत, इन्व्हेस्टमेंट, एक्सपान्शन्स, त्याला जर तुमच्या बँकेने होकार दिला तर ती एक विन विन सिच्युएशन असेल आणि तो माणूस अगदी आरामात पुढे जाऊ शकतो. स्मिताने सांगितल्याप्रमाणे अर्थात वेल्थच्या बाबतीत मी आता गेले जवळजवळ 3-4 महिने पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरव्ह्यूज, वेगवेगळ्या प्रकारची माहिती. खऱ्या अर्थाने ही माहिती म्हणजे अत्यंत उपयुक्त माहिती आहे आणि ही उद्योजकांच्या आणि विशेषतः करून सामान्य लोकांच्या फायद्याची आहे. कारण आज जर आपण पाहतो फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, एंटरप्रेन्योरशिप, न्यू एंटरप्रेन्योरशिप आणि महिला उद्योजकता निर्माण करण्यासाठी ह्या सर्व माहितींची ॲज वेल ॲज सपोर्टची गरज असते. मला असं वाटतं की अर्थात यांचं काम आणि स्पेशली स्मिताचा इन्व्हॉल्वमेंट हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि अभिनंदनीय आहे. म्हणून मी असं विचार केला की आमचं SME चेंबर ऑफ इंडिया, स्टार्टअप्स काउन्सिल ऑफ इंडिया आणि विमेन एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून त्यांना आपण सपोर्ट करायचा आणि जेणेकरून त्यांच्या कामाची एक प्रगती होते, त्याचं कुठेतरी एक आपण रिकग्नेशन करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उद्योजकांनी
आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे अशा उद्योजकांना या व्यासपीठावर आणून त्यांचे जे काही अनुभव असतील, त्यांचे जे काही अनुभव, जे बोल म्हणा, त्यांनी जे काही कार्य केलं आहे, काम केलं आणि विशेषतः करून इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, एक प्रॉडक्ट डिझाईन किंवा त्यांच्या उद्योगामध्ये एक नाविन्यता आणून त्या उद्योजकांच्या, इतर उद्योजकांच्या आणि नवीन उद्योजकांच्या उपयोगितासाठी आणलेल्या आहेत, याचा फायदा व्हावा हा उद्देश आणि पूर्णतः त्यांना सहकार्य करणं आणि सर्वसाधारणपणे जे ते काम करतात किंवा जे काही इंटरव्ह्यूज म्हणा, जे काही विशेष असं काम त्यांच्या समोर आणतात ते लोकांपर्यंत पोचावं, या आमच्या संस्थांमधून हा उद्देश आहे. आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि पूर्ण पाठिंबा अर्थात वेल्थ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यांचं चॅनल आहे अर्थवेद, त्याला माझा पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे. पण सर असं कधी झालं नाही ना की एक मराठी माणूस म्हणून आपल्याला पुढे येत असताना खूप स्ट्रगल करायला लागलं, म्हणजे जेणेकरून आत्ता जसं लोकांचं एक मत तयार झालेलं असतं की मराठी माणूस हा उद्योजक खूप कमी दिसतो त्या ह्याच्यामध्ये, पण जिथे आम्ही एक्झाम्पल बघतोय की मराठी माणूस उद्योजक म्हणून जरी कमी दिसतोय पण खूप वरच्या लेव्हलला मराठी माणूस दिसतोय आणि खूप डेडिकेशनने काम करणारा मराठी माणूस त्या ठिकाणी दिसतोय. पहिल्या टप्प्यात तर मला एक अंदाज आला तुमच्या ह्याच्यामध्ये की तुमचं आणि MIDCचं प्रेम खूप दिसतंय त्यामध्ये, आणि सपोर्ट करणारे सगळेच लोक बऱ्यापैकी MIDC मधलेच दिसत आहेत त्यात. आणि एक की मराठी उद्योजक जो आहे तो उद्योग करण्यात किंवा ह्या सगळ्या प्रवासामध्ये यायला थोडा हेजिटेट होतो किंवा घाबरतो, किंवा जे म्हणतो आपण की लँड्स ज्या असतात, आता MIDCची लँड म्हटलं तर ती रेंटलच असते तुमची 99 इयर्स 95 इयर्स असं, मग त्यामध्ये मराठी माणूस ॲग्रिकल्चर लँड किंवा रेसिडेन्शियल लँड की त्यातनं इन्कम आपल्याला जनरेट करता येईल, पण यासाठी तुमचा सल्ला कसा असणार किंवा सजेशन कसं असणार की नाही MIDCमध्ये लँड घेताना घाबरायची गरज नसते? कारण आम्ही लास्ट टाइम एक इंटरव्ह्यू घेतला होता मलिकनेर सरांचा, तर त्यांनी प्रोसेस त्यात सांगितली होती कशी घ्यायची, पण आम्हाला तुमच्याकडनं अनुभव ऐकायचा आहे की ती लँड घेत असताना आणि त्यातली ग्रोथ, जर तुमची ग्रोथ नसेल तर तुमच्या फायनान्सेस वेल मॅनेज कधीच नसणार आहे आणि तुम्ही पुढे कधीच जाऊ नाही शकत. सर याच्याबद्दल तुमचं मत कसं असणार आहे? बघा, मी आपणास असं सांगतो की मी जेव्हा 1987मध्ये जेव्हा बिझनेसमध्ये आलो आणि सर्वप्रथम जेव्हा मी रत्नागिरीला बऱ्याच गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये म्हणजे MIDCत गेलो, त्यावेळेला डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजमध्येही गेलो. लोकांचा बघण्याचा एक जो दृष्टिकोन होता ना की एक व्यक्ती मुंबईहून आली आहे इंडस्ट्री काढायला, मग त्याला आपण मदत करायला पाहिजे, तो अतिशय म्हणजे मला माझे शब्द नाहीत मला, कारण मला आठवतं की डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीमध्ये मी डॉक्टर पालवे म्हणून ज्यांना भेटलो होतो, ती व्यक्ती नंतर इथे मंत्रालयाच्या समोर डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीमध्ये जॉईंट डायरेक्टर झाले. त्या व्यक्तीने मला स्वतः चहा आणि नाश्ता स्वतःच्या पैशांनी दिला होता, जेवण त्याने स्वतःच्या पैशांनी दिलं होतं आणि जे प्रोव्हिजनल SSI रजिस्ट्रेशन ते त्यांनी मला 2.5 तासात दिलं होतं. अशी फार कमी माणसं मिळाली नाही मला खूप माणसं अशी भेटली. म्हणजे मी लोकांना नेहमी हेच सांगतो की माझ्या 36 वर्षाच्या प्रवासात मी माणसं जोडत गेलो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला फॅमिली सपोर्ट स्टार्टिंगला नव्हता, पण फॅमिली होल्डिंगवर तुम्ही कंपनी आता आणलेली, बरोबर. म्हणजे तुमची नेक्स्ट जनरेशन जी आहे ती फॅमिली होल्डिंगवर आहे हे म्हणायला आपल्याला हरकत नाही की फॅमिलीचा बॅकबोन खूप स्ट्रॉंग पुढच्या जनरेशनला आहे, एवढं तुम्ही आता सगळं उभं करून ठेवलेलं आहे मार्केटमध्ये. आता कसं आहे बघा, हा जो माझा जो 36 वर्षाचा प्रवास आहे ना, या प्रवासामध्ये एकच फोकस प्रवास होता की मला काहीतरी करायचं आहे, जिद्द आहे, मला स्वतःला काहीतरी मोठं व्हायचं आहे आणि त्या जिद्दीने प्रवास करत होतो. आणि मला माझ्या प्रवासात जी माणसं भेटली त्यांनी चांगले सल्ले मला दिले रेग्युलरली, आणि कसं मोठं आणि पॉझिटिव्ह ॲप्रोच करून जाणं हे मी त्यांच्याकडून चांगलं शिकलो. दुसरं असं आहे मॅडम, प्रत्येकाला काय वाटतं की आपण एकदा इंडस्ट्रीमध्ये आलो ना की इंडस्ट्री म्हणजे ही पैशाची खाण आहे, पैसे मिळतील, असे पैसे मिळत नाही मॅडम. पैसे तुम्हाला जरूर मिळतात, पण तुम्हाला त्यात डेडिकेशन करावं लागतं. आणि
एक डिकेड नाही, 2-2 डिकेड तुम्हाला शांतपणे ना आपला प्रवास करत राहावा लागतो. मग कुठे त्याचं फ्रूट तुम्हाला खायला मिळतं. आता माझ्या बाबतीत झालं ना, मी तुम्हाला सांगतो 36 वर्षाच्या माझ्या प्रवासात जवळजवळ 26-27 वर्ष मी जी काढली, त्यातले काही प्रवास जो आहे 5-6-7 वर्षाचा, तो फार खडतर होता. कारण एक्सपान्शन करत गेलो. ती करत असताना आपण कधी फायनान्सचा विचार करत नाही आणि फायनान्स जेव्हा कमी पडतो मग आपण बँकेकडे जातो. पण त्यात मला एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की प्रत्येक वेळेला माझंही चूक झाली, पण सारस्वत बँकेने मला वेळोवेळी मदत केली. आणि सारस्वत बँकेने जी वेळोवेळी मदत केली त्यामुळे मी माझा टप्पा पुढचा गाठत गेलो. म्हणजे फायनान्सेस हे तेवढेच गरजेचे जेवढे बिझनेस तुमचा गरजेचा आहे. तुमच्याकडे बिझनेस करत असताना म्हणजे आता जे एक्झाम्पल आम्ही बघतोय, प्रत्येक एक मॅन्युफॅक्चरिंग किंवा अल्टरनेट माणूस जो आहे ओनर, तो म्हणतो की मी एम्प्लॉयमेंट जनरेट केलेलं आहे. बट आफ्टर फ्यू इयर्स तो माणूस फक्त एम्प्लॉयमेंटच जनरेट करत असतो आणि त्यांच्या पगारासाठीच काम करत असतो. असं जे एक्झाम्पल दिसतंय की नाही, माझ्याकडे काही उरलेलंच नाही आहे, मी फक्त कंपनी चालवायची आणि त्यांचे पगार करायचे. आणि एक असतं, एक रेप्युटेशन तयार झालेलं असतं, ते तुम्ही थांबवून माघार घेऊ नाही शकत त्यात. सो बॅलन्स करायचं असेल तर फायनान्सेस आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं असेल, पण बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर फायनान्स हा सगळ्यात मोठा पार्ट आहे, जो तुमच्या पहिल्या स्टार्टिंगच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळाला. पण त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा प्रवास फायनान्सेसचा आता सारस्वत बँकेसोबत तुम्ही एक केला. पण जेव्हा तुमचे लोन प्रीपेमेंट झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, तर साधारण ड्युरेशन काय असणार आहे सर त्या गोष्टीचं? बघा, आज सुप्रिया लाईफ सायन्सला 36 वर्ष झाले. 33व्या वर्षी मी अशा फायनान्शियल स्टेजमध्ये चांगला होतो की मी माझ्या सारस्वत बँकेचं जे काही फॅसिलिटीज घेतल्या होत्या, म्हणजे फंडेड, नॉन फंडेड, जवळजवळ 118 कोटीच्या होत्या, त्या मी पूर्ण रिपे करू शकलो. ग्रेट. आणि तेवढीच अमाऊंट मी त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिटमध्ये घेऊन बसलो होतो. त्याला कारण काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रत्येक व्यक्ती ना ही बिझनेस करत असते. बिझनेस करताना आपण बँकेचे पैसे वापरतो आणि बँकेचे जेव्हा पैसे वापरतो ना, तेव्हा आपल्या मनातला असा बँकेचा पैसा आहे, तो नाही. बँकेचा पैसा म्हणजे माझा पैसा आहे आणि तो मी कसा सेफगार्ड करणार आणि विश्वास संपादन करून अजून बँकेकडनं कसे पैसे घेणार, हे प्रत्येकाने फोकस करावा, एक पार्ट. दुसरा, बिझनेस तुम्ही जेव्हा करता तेव्हा बिझनेस हा नुसता बिझनेस म्हणून करू नये. कारण बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते बॅलन्स शीट. आणि ती बॅलन्स शीट असते ना, ती प्रत्येक रेशोमध्ये तुम्हाला प्रॉपर ठेवावी लागते. आणि ते जर रेशो जर तुमचे चांगले असतील तर तुम्हाला कुठली बँक फायनान्स करेल. अगदी बरोबर. 7 वर्ष बॅक जर तुम्ही गेलात तर माझे रेशो असेच खराब होते, कारण मी लोकांवरती डिपेंडंट होतो. त्यामुळे मी कधी रेशो बघितले नाहीत, कारण मला फायनान्समध्ये जास्ती कळायचं नाही. पण अशी एक वेळ आली की मी सारस्वत बँकेचे चेअरमन एकनाथ ठाकूर यांच्याकडे काही पैसे हवेत, एक्सपान्शनला मागायला गेलो. तेव्हा त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, वाघ साहेब, मी तुम्हाला कितीही पैसे लागले तरी देऊ शकतो, पण तुम्ही बॅलन्स शीटमध्ये रेशो आहे ना, ते इतके सुंदर ठेवा की तुम्हाला स्वतःला कुठल्याही बँकेकडे किंवा कोणाकडे जाताना एक मोठेपणा वाटेल. आणि त्या दिवशी मी ते ठरवलं, कारण ते जेव्हा बोलले ना मॅडम, त्यांच्यासमोर 8-10 माणसं बसली होती. सुरुवातीला मी प्रत्येक मन असतं ना, ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये निगेटिव्हच धरतो पहिले. मी असं म्हटलं की ठाकूर साहेबांनी 10 माणसांसमोर माझी लाजच काढली ना, आणि मला ते आवडलं नाही. पण रात्री त्यांनी मला फोन करून सांगितलं की वाघसाहेब, मी तुमच्या चांगल्याकरता सांगितलं, कारण तुम्हाला ते कळलं पाहिजे आणि तुम्ही असेच मोठे व्हा. मला त्याविषयी खरंच वाईट वाटलं की मी त्यांच्याबद्दल जो दृष्टिकोन केला होता ना, तो चुकीचा ठरला. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं, बिझनेस मी करणार तर मी माझ्या मॉडेलने करणार. मी काही ट्रेडर नाही, मी मॅन्युफॅक्चरर आहे. ट्रेडर 5 आणि 6% 3%वर बिझनेस करतो. मॅन्युफॅक्चरर हा 8-10%वरती कधीही बिझनेस करू शकणार नाही. जर त्याला प्रॉफिटेबिलिटी आणि जर स्वतःचं भविष्य उज्ज्वल ठेवायचं असेल तर त्याने इबिटावर कॉन्सन्ट्रेट करावा. इबिटा हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट घटक तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आहे आणि तो मी फोकस केला. मिनिमम
25 ते 35%. आणि ज्या दिवशी मी हा फोकस केला, माझ्या लक्षात आलं की माझा टर्नओव्हर स्लो वाढतोय, पण त्या टर्नओव्हरवर माझे रेशो चांगले होत आहेत, माझे इबिटा चांगले होत आहेत आणि त्या इबिटामुळे माझी बॅलन्स शीट स्ट्रॉंग व्हायला लागली. कारण माझ्याकडे स्वतःचे पैसे अवेलेबल होते. जेव्हा मी म्हटलं ना IPOला जेव्हा मी गेलो, तेव्हा आय वॉज सिटिंग विथ 128 crore कॅश इन द बँक. आता तुम्ही म्हणाल तुम्ही पब्लिक इश्यूला का गेला? प्रत्येकजण असंच विचारतो ना की साहेब एवढे पैसे असताना का? मध्ये का गेलेले? सांगतो मॅडम तुम्हाला. माझा हा जो स्वतःचा 36 वर्षाचा जो प्रवास आहे ना सुप्रिया लाईफ सायन्सचा, त्याचबरोबर 1994 पासून माझा प्रवास एक भारताच्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, जिचं नाव आहे केमॅक्सिल, ही 67 वर्ष जुनी बॉडी, त्याचे जवळजवळ 6,500 मेंबर आहेत आणि ती पूर्ण एक्सपोर्ट्स, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिकल्स, डाईज, पेस्टिसाइड्स, कॉस्मॅटिक, हर्बल, डिटर्जंट्स, फार्मा पण तेव्हा माझ्याकडे होतं आणि स्पेशालिटी केमिकल्स आणि मेन्थॉल, हे सगळा मोठा बास्केट माझ्याकडे होता. आणि त्यामध्ये मला इतका इंटरेस्ट असायचा ना, म्हणजे माझे एक्सपोर्ट वाढतो मी देशाचे एक्सपोर्ट वाढवणं, कारण या दोन गोष्टींशिवाय माझ्याकडे दुसरा कधी दिवसभरात विषयच नसायचा. आणि हा जेव्हा मी करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की केमिकल इंडस्ट्री फार मोठी आहे, फार्मा इंडस्ट्री फार मोठी आहे आणि आपल्याला आपलं जर एक स्थान पटकवायचं जर असेल तर त्याकरता आपल्याला एबिटा स्ट्रॉंग घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना जवळजवळ 2019 मी राजीनामा 24 वर्ष मी ह्या संस्थेचा अध्यक्ष होतो. आणि मी जेव्हा सोडला 2019 हा चार्ज, त्यावेळेला माझ्याकडे 19 बिलियन एक्सपोर्ट्स होते. पण मी स्वतःला संबंध हिंदुस्थानामध्ये इतकं इंडस्ट्री सेक्टरमध्ये पॉप्युलर केलं होतं की प्रत्येकजण मी तुम्हाला नेहमी सांगतो की अभिमानाने की माझा फोन जो आहे तो 1 TB आहे आणि तो 62,000 कॉन्टॅक्ट घेऊन बसलेले आहेत. त्याच्यामध्ये 168 इंडियन हाय कमिशन, ज्यांच्यावरती मी बायर सेलर मीट्स अब्रॉड करतो, इंटरनॅशनल एक्झिबिशन पार्टिसिपेट करतो आणि यांच्याकडनं इनपुट घेत असतो. जेव्हा पॉलिसीज वगैरे बनवायला गव्हर्नमेंटला लागतात ना, तेव्हा मी त्यांना मदत करत असतो. त्यामुळे केमॅक्सिल आणि सुप्रिया ह्या 2 बेबींच्या व्यतिरिक्त मी माझ्या कधी आयुष्यामध्ये पर्सनल मी काही करू शकलो नाही, तुम्हाला सांगतो. आणि ह्या 2 गोष्टी करत जेव्हा मी पुढे गेलो ना, तेव्हा मी ठरवलं 2021 मला पैशाची तर गरज नाही, पण माझी मार्केटमध्ये काय पत आहे सर्व लोकांच्या मध्ये, त्याकरता मी एक पब्लिक इश्यू करणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेला पब्लिक इश्यू जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा प्रत्येकाला वाटतं की खूप पैसे असावेत ना. मग मला कोणी असे भेटले, त्यांनी सांगितलं, वाघ साहेब तुम्ही आहे ना डायल्युशन करा आणि 1,000 कोटी तुम्ही रेज करा तुम्हाला आणि 200 कोटी तुम्ही कंपनीला करा. आता 1,000 कोटी म्हणल्यानंतर मी पण खुश झालो, पण 1,000 कोटी आहे. आणि मी जेव्हा माझे सेबीला पहिले पेपर फाईल केले आणि 5-6 दिवसामध्ये माझा एक मित्र आला, कारण माझे मित्र आहेत ना ते बरेचसे मला सल्ले द्यायचे आहे आणि त्यामध्ये मी पण शिकत असायचो. तो दिल्लीहून आला आणि त्याने मला असं सांगितलं, अरे तू 1,000 कोटी घेऊन काय करणार? मी पहिली निगेटिव्हली त्या माणसाला घेतलं आणि काय म्हटलं, तुला काय प्रॉब्लेम आहे, मी 1,000 कोटी घेतलं. तर तो म्हणाला, तू एक कागद आणि पेन्सिल घे आणि लिही, तू 1,000 कोटीचं काय करणार? शेवटी मी 1 तासभर त्याची गप्पा मारून त्याला चहा नाश्ता दिला आणि ड्रायव्हरला घेऊन त्याला सांगितलं की याला कुठे बाकी ठिकाणी जायचं तिकडे जाऊ दे, मग त्याला एअरपोर्टला सोड. पण मॅडम त्याने माझे डोळे उघडले होते. संध्याकाळी मी जेव्हा घरी गेलो ना, तेव्हा मी शांतपणे विचार केला की आज 100% जर मी 1,000 कोटी रेज करायचे म्हटले तर मी कमीत कमी 40-45% माझं डायल्युशन करणार. मग माझ्याकडे 55% राहिले आणि मला खरंच पैशाची गरज आहे का? मग मी त्यावेळेला सेबीच्या चेअरमनना जाऊन भेटलो, ते माझे मित्र होते आणि त्यांना सांगितलं माझी एक मिस्टेक झाली. ते म्हणे, अरे हाऊ कॅन यू मेक अ मिस्टेक, तू तर प्रत्येक गोष्ट असा बारकाईने बघणारा माणूस आहे. म्हटलं साहेब पैसे पाहिजे म्हणून जेव्हा येतो ना तेव्हा ही मिस्टेक झाली. मग मी त्यांना म्हटलं की ही मिस्टेक मला आता मी काय करू? ते म्हणाले, हे बघ मी कोणाला फेवर करू शकत नाही, पण प्रोव्हिजन एकच आहे, तू कंपनीसाठी जे 200 कोटी रेज करतो ते 200चे 100 कर, तुझे 1,000 आहेत ते तू 500 कर. मी इमिजिएटली ते 500 एक्सेप्ट केले आणि मी माझा IPO पुढे घेऊन गेलो. कारण मला स्वतःचं एक मार्केटमध्ये काय स्टेटस आहे ना ते बघायचं होतं. आणि 2021 पहिला IPO मी केला 275 रुपयाला. माझं खरं व्हॅल्युएशन 3,500 कोटी होतं, पण ते पुढे जात नव्हतं, मी नवीन. मग शेवटी मी एक दिवशी ठरवलं
की आपल्याला 3 आणि 3.5 कुठे बसायचं आहे, आपण कुठेतरी एक ॲडजस्टमेंट करू. मग मी काही इन्व्हेस्टर्ससमोर बसलो आणि 2200 कोटीचं व्हॅल्युएशन केलं आणि मी टेक ऑफ केला आणि 30% डायल्यूट केले. 275ला शेअर्स काढले. त्यावेळेला शेअर 450 पर्यंत तो गेला. नंतरच्या पिरियडमध्ये तो थोडा खाली आला. ड्रॉपला. त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमध्ये इट वॉज द बिगेस्ट पब्लिक इश्यू एव्हर कम. 89 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब्ड. येस. तो पण मला एक आनंद झाला की मला जनतेने आणि ह्या देशातल्या लोकांनी सगळ्यांनी मला पूर्ण भरभरून प्रतिसाद दिला, इन्व्हेस्टमेंट्स केल्या. पण सर, आता जिथे आपण IPO आणलाय, आपला शेअर ओपन आहे लोकांना बाय करण्यासाठी, तर मला एक विचारायचं आहे की जिथे आपण आता ज्यांचा IPO आहे त्यांच्याशीच बोलतोय, त्यामुळे मला एक म्हणायचं आहे की शेअर मार्केटमध्ये किंवा एक ग्राहकाच्या वतीने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या शेअरला कितपत योग्य असणार आहे आणि लॉंग टर्ममध्ये याची ग्रोथ कस्टमरला कशी असणार आहे? बघा मॅडम, जेव्हा आपण एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करता, म्हणजे समजा सुप्रियामध्ये माझ्या, बरोबर. तर कमीत कमी ना 5 वर्ष माणसांनी शांतपणे बसून बरोबर. त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट कराव्या. मार्केट अप अँड डाऊनला जरी गेलं किंवा त्याचा कारण ECG market- जरी हल्ला तरी तुम्ही पॅनिक होऊन चालत नाही. त्या मी कधी गोष्टीमध्ये. स्वतः पॅनिक होत नाही. नाही, कस्टमर्सचं कसं आहे सर, आता यू आर द IPO होल्डर, समजा तुम्ही यू आर द ओनर IPOचे, पण कस्टमर जेव्हा सुप्रिया लाईफ सायन्स असेल किंवा कोणाचे तरी IPO घेत असेल, शेअर्स घेत असेल, तर पहिले मार्केट डाऊनला गेल्यानंतर समोरचा म्हणतो की अजून डाऊनला जाणार आहे का, मग तो वर येण्यासाठी किती वेळ घेणार आहे. त्यामध्ये आत्ता जर आपला वर होता त्यावेळेस शेअर आपला 500ला असेल, त्या ठिकाणी ड्रॉपला गेल्यानंतर 275ला असेल, तर पुन्हा 500ला यायला त्याला किती वेळ जाणार आहे. सो ते जे 5 वर्ष असतात त्याला समोरच्याला तो पेशन्सच डेव्हलप होत नाही की तो 5 वर्ष तिथे थांबायचं आहे त्या गोष्टींना. सो अशा लोकांसाठी आपण काय एक सजेशन देऊ शकतो की किती लॉंग टर्मसाठी आपण थांबणं योग्य आहे? बघा, शेअरमध्ये जे कोणी इन्व्हेस्ट करतात ना, त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार आहे. एक्झॅक्टली. ते नसतं. जेव्हा आपण एखाद्या कंपनीवर इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्या कंपनीची पहिली मॅनेजमेंट, त्यांची प्रिन्सिपल्स त्यांनी बघावे. बरोबर. ते झाल्यानंतर कसं आहे की त्याची सस्टेनेबिलिटी बघण्यासाठी त्या पर्टिक्युलर कंपनीचा पुढच्या 5 वर्षाचा काय प्लॅन आहे तो नीट समजावून घ्यावा. Right. कारण मी जेव्हा ओपन केला तेव्हा तो 450 पर्यंत गेला. नंतरच्या काळात तो कमी होत 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 तो अगदी 187 पर्यंत आला होता. बरोबर आहे. प्रत्येकजण मला विचारायचे की काय चाललं आहे. मी प्रत्येकाला नेहमी हे सांगायचो की तुम्ही एवढे पॅनिक होऊ नका, तुमच्याकडे 30% आहेत, माझ्याकडे 70% आहेत. बरोबर आहे. आणि हा जो कमी झाला ना, याच्याशी माझा खरं काही संबंध येत नाही. ही बाकीची जी सर्कमस्टन्सेस जी आहेत जागतिक लेवलला पण तो इफेक्ट काही त्याच्यामध्ये काही अफेक्ट असू शकतो. बरोबर आहे. पण तो नंतर मग 187चा तुम्ही जर बघाल तर गेल्या 6 महिन्यात तो 282ला आज येऊन पोचला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 6 महिन्यामध्ये त्यांनी जवळजवळ 195 ते 97 रुपये तो गेला. क्रॉस केला. आणि मी इतकं कॉन्फिडेंटली सांगू शकतो मॅडम, मला पैशाची काही गरज नाही आहे की ज्याच्याकरता मी काही जगलरी करू. कारण जगायला माणसाला काय लागतं, जास्तीत जास्त महिन्याला ₹1,00,000, वर्षाला 12,000. खूप झाले. याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय खाऊ शकता, काही खाऊ शकत नाही. कारण कसं आहे, पैसे जेव्हा येतात ना, परमेश्वर जेव्हा देतो तो देतो 85-90% आणि 10% असं काही काढून घेतो ना की ते पैसे तुम्ही उपभोगू शकत नाहीत, असं आहे ते. बरोबर. पण एनिवे काय असतं, हा एक पार्ट अँड पार्सल आपल्या लाईफमधला आहे. त्यामुळे मी नेहमी माझ्या इन्व्हेस्टर्सना किंवा माझ्याबरोबर जे बसतात त्यांना सांगतो, माझ्या टीमलाही मी सांगतो, कॉन्फिडन्स हा आपण शेअर होल्डर्समध्ये जो तयार केला पाहिजे तो बिल्ड करत जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, 5 वर्षाचा फोकस करा. मला खात्री आहे की 5 वर्षात सुप्रिया लाईफ सायन्स विल क्रॉस 1200 crores. ग्रेट. मी फोकस एबिटावर करतो, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं. आता माझा फोकस जेव्हा एबिटावरती आहे ना, म्हणजे साधारण 35%, तर तुम्ही समजून जाल की जवळजवळ किती एबिटा मी त्या बॅलन्स शीटमध्ये क्रिएट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी मराठी माणूस आहे पण तुम्हाला सांगतो, माझ्या कित्येक मित्रांनी मला असं फोन करून सांगितलं, जेव्हा माझा डिसेंबरमध्ये पब्लिक इश्यू आला होता
आणि पहिलं क्वार्टर फेब आणि मार्च ते पैसे आलेले मी वापरले पण नव्हते, लक्षात घ्या, कारण ते एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत ना, आजही तिकडेच आहेत, एक्सपान्शन चालू आहे. पण पहिलं जे आमचे AGM झाली तेव्हा मी माझ्या नेहमी म्हणजे माझा IPO होत होता तेव्हा मी त्यांना सांगायचो की आम्ही 30 ते 35% डिव्हिडंड देऊ. आम्ही त्याप्रमाणे 35% डिव्हिडंड दिला. मला कित्येक लोकांनी फोन करून सांगितलं की आमच्या करिअरमध्ये ना तू पहिली कंपनी आहे की ज्याने डिव्हिडंड दिला. अरे 2-2 वर्ष लोक डिव्हिडंडच देत नाही. म्हणजे आमचं मन किती साफ आहे बघा, की आमच्यावर विश्वास ठेवून ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या लोकांनी पैसे घातले ते त्यांचे कष्टाचे पैसे आहेत, मला माहिती आहे. आणि कष्टाचे जे पैसे असतात ना त्यांना आपल्याला रिटर्न द्यावी लागतात. रिटर्न द्यायला. बरोबर. सर, त्यामुळे हा पुढच्या 5 वर्षात ना जेव्हा मी 1200 करोड जेव्हा तुम्हाला म्हणतो ना, हा 750 रुपयापर्यंत 700 पर्यंत मी घेऊन जाईल. हा, म्हणजे लोकांना अजून त्या गोष्टीचा स्ट्रेस घ्यायची गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतः सांगतायत की तो जाणार आहे म्हटल्यानंतर लोकांना टेन्शन घेण्यासारखं काही नाही. 5 वर्ष शांत त्या शेअरकडे बघायचं, मार्केटकडे खूप जास्त फोकस न करता रिव्ह्यू आपला घेत राहायचा की आपण किती गुंतवणूक केलेली आहे, त्याचे परफॉर्मन्सेस काय आहेत त्यामध्ये. जसं आपण डेली आपल्या फायनान्सेसचे रिव्ह्यूज घेतो त्या पद्धतीने याचाही रिव्ह्यू एक होणं गरजेचं आहे.